मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. श्रद्धा फाउंडेशनच्या केंट व्हॅली इंटरनॅशनल स्कूल व हायर सेकंडरी सीबीएसई बोर्ड या शाळेत सन 2026-27 या शैक्षणिक सालासाठी नो डोनेशन नो डिपॉझिट या तत्वावर ऍडमिशन सुरू असून मोजक्या जागा शिल्लक असून त्वरित पालकांनी याचा लाभ घ्यावा. सदर शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, ग्रेड 1 to 12 पर्यंत वर्ग सुरू आहेत. सदर शाळेत सीबीएसई, आयसीएसई, स्टेट बोर्ड ही माध्यमिक उपलब्ध असून ऍडव्हान्स सायन्स लॅब, मॅथ लॅब, कॉम्प्युटर लॅब, रोबोटिक लॅब, खेळाचे मैदान, टर्फ मैदान, शाळेच्या स्वतःच्या बसेस उपलब्ध असून मुलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, जीपीएस, बस ट्रॅकिंगची सुविधा पुरवली जाते. संपर्कासाठी शाळेच्या अजिंक्य शिवसेना शाखा सावरकर नगर येथील शाखेत संपर्क करू शकता किंवा शाळेच्या 8318 82 16 81 किंवा 86 00 15 69 66 किंवा 79 77 55 25 48 अथवा 88 28 72 38 60 या नंबरवर संपर्क साधावा. खडीवलीतील अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील 2 आरोपी मोकाटच. तब्बल 2 महिन्यांचा कालावधी उलटला आला तरी कारवाई नाहीच. कल्याण तालुका पोलीस ठाण्यातील हद्दीतील मौजे खडवली येथे 10 जानेवारी रोजी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही तब्बल 2 महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेले 2 आरोपी मोकाट फिरत असल्याने फिर्यादीने आपल्या जीवितास धोका निर्माण झाला असून आपणास पोलीस संरक्षण द्यावे तसेच आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा आंबेडकरी संघटना समाज टिटवाळा पोलीस ठाण्यावर आंदोलन करतील असा इशारा फिर्यादी यांनी दिलेला आहे. तसेच याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी भेट घेऊनही राजकीय दबावापोटी आरोपींना अटक केली जात नसल्याचा फिर्यादीचा आरोप आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असं की खडवली येथे राहणारे फिर्यादी रवी सुधाकर चक्रनारायण वर्ष 35 यांची आपल्या मालकी हक्काची जागा आहे. सदर जागेचा 7/12 त्यांचे वडील दिवंगत सुधाकर चक्रनारायण यांच्या नावे असून रवी चक्रनारायण हे त्या जागेचे कायदेशीर वारसदार आहे. दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11:30 वाजेच्या दरम्यान त्यांच्या खडवली येथील सर्वे नंबर 70/22 एकूण क्षेत्र 0990 या 7/12च्या जागेतील मोकळ्या जागेत पत्राच्या शेडचे कंपाऊंडचे बांधकाम करत असताना बाळू जानू गोरे आणि दीपक गंगाराम भोईर या दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करत रवी चक्रनारायण यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या जागेत कुंपण घालण्यात मज्जाव केला. तसेच त्यांनी फिर्यादीला तू येथे बांधकाम कसे करतोस असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली आणि चालू बांधकाम पाडण्याचा प्रयत्न केलाय. तसेच ही जागा बळकावण्याच्या उद्देशाने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. याबाबत घाबरलेले रवी चक्रनारायण यांनी तातडीने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरुद्ध अॅट्रॉसिटी तसेच इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केलाय. मात्र टिटवाळा पोलिसांनी आरोपी विरोधात कुठल्याही प्रकारची तातडीने कारवाई न केल्याने 6 फेब्रुवारी रोजी खडवली परिसरातील एका हॉटेलजवळ फिर्यादी व आरोपी यांच्या समोरासमोर झालेल्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेल्या बाळू जानू मोरे व दीपक गंगाराम भोईर यांनी रवी चक्रनारायण यांना तू आमच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घे तसेच आम्हाला राजकीय वरद हस्त असल्याने काही होणार नाही असे बोलून धमकी दिली. याबाबत रवी चक्रनारायण यांनी याबाबत ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांची भेट घेऊन संबंधित गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान अॅट्रॉसिटीतील त्या आरोपींना राजकीय वरद हस्त लाभल्याने त्यांना कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नाहीये. पोलिसांना अटक का करत नाहीत हा मोठा प्रश्न आहे अशी भीती तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. तर सदर गुन्ह्यातील आरोपी म्हणून नाव असलेले दीपक भोईर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी फिर्यादी रवी चक्रनारायण यांच्याशी आपला दूरपर्यंत संबंध नसून कोणत्याही प्रकारचे संभाषणही नाही. तसेच आपण तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार आपण तिथे उपस्थिती नव्हते. बाळू गोरे व रवी चक्रनारायण सदरील जागेसंबंधात न्यायालयात वाद सुरू आहे. याबाबत मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांच्याकडे विचारणा केली असता संबंधित अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याच्या तपासात उलटे सुलटे पुरावे असल्याने आरोपीला अटक करता आलेले नाही असे सांगितले. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. मी रवी सुधाकर चक्रनारायण राहणार खडवली. 5 जानेवारी रोजी मी माझ्या मालकी हक्काच्या जागेवर कंपाऊंड घालत होतो. तिथे बाळू जानू गोरे, दीपक भोईर हे 3:30च्या सुमारास आले. मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि मला म्हणाले की तुला इथे राहायचा अधिकार नाही. 10 जानेवारीला मी त्यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. पण आता 2 महिने उलटून गेले तरी त्यांना कुठं अटक केलेली नाही. 2 तारखेला दुसऱ्या महिन्यात
5 तारखेला त्यांनी दीपक भोईर म्हणून ग्रामपंचायतच्या रस्त्याला मला भेटला आणि मला शिवीगाळ केली. बोलतो गुन्हा मागं घे, नाही तर नाही तुझा मर्डर करून टाकेल. आणि मी त्याच्या विरोधात NC सुद्धा दिलेली आहे, पण पोलिसांनी अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. माझा जो साक्षीदार आहे त्याच्यावर पण दबाव येत आहे, त्याच्यावर पण फोन येत आहेत, त्याला इकडून तिकडून दबाव येत आहे का गुन्हा मागं घ्यायला सांग, नाही तर आम्ही तुला सोडणार नाही. आणि पोलिसांनी अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही आहे. आणि जे आरोपी आहेत ते खुलेआम माझ्यासमोर फिरतायत, माझा पाठलाग करतायत. आणि जर पोलिसांनी त्यांना जर अटक केली नाही तर येत्या 2 दिवसामध्ये मी टिटवाळा पोलीस स्टेशनला उपोषणाला बसेल. आणि माझ्या सर्व खडवली टिटवाळा परिसरातल्या भीमसैनिकांना माझी विनंती आहे, त्यांनी मला पाठिंबा देऊन पोलीस स्टेशनला येऊन आणि मला न्याय मिळवून द्यावा, हीच नम्र विनंती. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.